अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर, मी समाजशास्त्र विभाग या ठिकाणी कार्यरत असून ह्युमन राईट्स हा जो PG लेवलला सेमिस्टर सेकंडमध्ये शिकवला जाणारा अतिरिक्त क्रेडिटचा हा विषय आहे. याच्यातला तिसरं जे चॅप्टर आहे, तिसरं युनिट, त्या युनिटमधील मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना काय आहे हे आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्यानंतर त्याची योग्य ती अंमलबजावणी झाली पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं, मग त्या माहिती नसतात, समाजापर्यंत पोहोचलेल्या नसतात, तर त्यांची माहितीही झाली पाहिजे. त्यासाठी मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना आहे त्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. यामध्ये 17 अजेंडा असा आहे की ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना बऱ्याच आहेत. त्यामध्ये पहिली आहे दिवाणी उपाययोजना, घटनात्मक उपाययोजना, पोलीस व आणि तुरुंगातील अत्याचार, त्याच्यानंतर फौजदारी कायद्यातील उपाययोजना आहेत, वैधानिक उपाययोजना आहे, खावटीची उपाययोजना, त्याबरोबर अन्य पीडितांसाठी नुकसान भरपाईची उपाययोजना आणि इतर उपाययोजना, असे असंख्य काही उपाययोजना आहेत. त्या मेन काही महत्त्वाच्या ज्या आहेत त्या आपण इथं आज पाहणार आहोत. या उपाययोजना पाहण्यामागचा उद्दिष्ट काय आहे, ते उद्दिष्ट सुद्धा महत्त्वाचं आहे की त्याच्यात मानवी हक्कभंग जेव्हा होत असतं त्या हक्कभंगांसारख्या गुन्ह्याची कुठेतरी भरपाई करण्यासाठी काय आणि कोणते मूलभूत उपाय उपलब्ध आहेत, नाही का, हे उपलब्ध असणारे जे उपाय आहे हे माहिती व्हायला पाहिजे. याच्यासाठी हे अंमलबजावणी कशी होते, याची उपाययोजना काय होतं हे महत्त्वाचं आहे, पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की या उपाययोजनांचे प्रकार, त्यांचा अर्थ, ते लागू करण्याचे मार्ग आपल्याला समजणार आहेत. त्याच्यानंतर बघा, पहिली जी उपाययोजना आहे ती दिवाणी उपाययोजना आहे. ही जी दिवाणी उपाययोजना आहे, या दिवाणी उपाययोजनामध्ये पहिलं मेन मुद्दा आहे की मानवी हक्कभंग झालेली व्यक्ती तिच्या कायदेशीर हक्कांच्या अंमलबजावणीसाठी दिवाणी न्यायालयाची मदत घेऊ शकते. त्याच्यानंतर दुसरं आहे की अन्याय पीडित व्यक्तीला मानसिक किंवा शारीरिक त्रास भोगावा लागल्यास नुकसान भरपाई कायद्याअंतर्गत दिवाणी न्यायालयामध्ये दावा करता येत असतो. ते अन्याय करणाऱ्याला किंवा मानवी हक्कभंग करणाऱ्या व्यक्तीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दिवाणी खटला ही व्यक्तिगत तरतूद कायद्यानेच केलेली आहे. तिसरं जे आहे त्याच्यामध्ये नुकसान भरपाई ही नुकसानीच्या तुलनेत किंवा अन्यायकर्त्यावर थोडंसं जरब बसेल अशा स्वरूपाची ती शिक्षा असते. म्हणजे सर्वसाधारणपणे नुकसानीच्या तुलनेतील भरपाई ही पीडित व्यक्तींचे झालेले नुकसान भरून ती व्यक्ती पुन्हा नुकसानापूर्वीच्या पातळीपर्यंत कशी येईल हे या ठिकाणी त्या शिक्षेमागचा हेतू आहे. त्याच्यानंतर घटनात्मक उपाययोजना काय आहे बघा. घटनात्मक उपाययोजना अशा आहेत की घटनेने अनेक हक्क दिलेले आहेत. आपली भारताची घटना ही प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवन जगत असताना कसं जगावं, कसं राहायचं, हे सर्व गोष्टी हक्कांमध्ये दिलेल्या आहे. प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे, हक्क दिलेला आहे
मग त्याची अंमलबजावणी ही योग्य प्रकारे होत नाही आणि म्हणून अशा पद्धतीने उपाययोजना ह्या कराव्या लागलेल्या आहे. म्हणून घटनात्मक उपाययोजना काय आहे ते आता बघूया आपण. बघा, घटनाकर्त्यांनी घटनेच्या भाग 3 आणि कलम 32 म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आणि कलम 226 हे उच्च न्यायालयात अंतर्गत हक्कांच्या यादी बरोबरच काही तरतुदी आणि उपाय सुद्धा सुचवलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरं, घटना भाग 3 आणि कलम 32 मध्ये मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दावा करता येणे हा सुद्धा एक अधिकार दिलेला आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे, कोणत्याही व्यक्तीला किंवा समुदायाला सर्वोच्च न्यायालयात मानवी हक्कांविरुद्ध फिर्याद ही देता येत असते. म्हणजे तसा मूलभूत हक्कच घटनेने दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे, पोलीस आणि तुरुंगातील अत्याचार झाल्यानंतर जो हक्कभंग झालेला असतो त्याच्यावर काही उपाययोजना आहेत. त्याच्यावर म्हणजे पोलिसांनी त्रास दिला किंवा तुरुंगात असताना त्रास झाला, हे अशा घटना नेहमीच आपण पेपरला वगैरे वाचत असतो बातम्यांना, की जे संरक्षण करणार आहे तेच कधी-कधी त्या ठिकाणी त्रास द्यायला सुरुवात करतात. म्हणजे आपण म्हणतो नाही का, कुंपणच शेत खातं, तसं प्रकार कधी-कधी घडत असतात. तर त्यावेळेस काय केलं पाहिजे, त्या उपाययोजनासुद्धा आपण बघूया. ते बेकायदेशीररित्या अटक करणे, बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे किंवा थर्ड डिग्रीची छळवणूक करणे, हे पोलिसांकडून कधीकधी गंभीर स्वरूपाचे अत्याचार होत असतात. हे त्याच्यासाठी काही उदाहरणंसुद्धा मी दिलेलं आहे. थोडेसे जुने उदाहरणं आहे पण गाजलेले उदाहरणं आहे. त्याच्यात पहिलं उदाहरण दिलं आहे की पोलीस कोठडीतील मृत्यू हा नीलाबती बेहरा विरुद्ध ओरिसा सरकार हा फार मोठा खटला गाजलेला आहे. 1993 आणि सी 1960 हे कलम त्याच्यासाठी लागू केलेलं होतं. त्याच्यानंतर आरोपीला बेकायदेशीररित्या बेड्या ठोकणे हा एक त्या ठिकाणी एक कायदा आहे, आपलं ते प्रकरण आहे एक. त्याच्यानंतर खोट्या कारणावरून अटक करणे हे एक घडलेली केसेस आहे. अशा असंख्य केसेस आहे की त्या केसेसमध्ये त्या हक्कभंग झालेल्या व्यक्तीला दाद मागता येत असते. त्याच्यानंतर फौजदारी कायद्यातील उपाययोजना. फौजदारी कायद्यातील उपाययोजना यासुद्धा खूप महत्त्वाच्या आहे की त्याच्यामध्ये पहिलं असं म्हणता येईल की भारतीय नागरिकांच्या मूलभूत जे हक्क आहेत त्या हक्कांच्या संरक्षणार्थ घटनात्मक आणि नागरी उपाययोजनाबरोबरच फौजदारी उपाययोजना ही या ठिकाणी सांगितल्या गेलेल्या आहेत आणि त्या अंतर्गत शिक्षाही सुनावली जात असते. म्हणजे भारतीय नागरिकांना जे दिलेले मूलभूत हक्क आहे ते संरक्षण झाले पाहिजे आणि त्याच्यासाठी घटनात्मक तरतुदी आणि नागरिकांना त्या उपाययोजनांबरोबरच या फौजदारी उपाययोजना ही सुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे फौजदारी कायद्यातील उपाययोजना की जर का अशा उपाययोजना भारतीय दंडसंहिता, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, त्याच्यानंतर 1989चा तो कायदा आहे. त्याबरोबर प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंध कायदा आहे, नागरी हक्क सुरक्षा कायदा, इतर सुद्धा कायदे आहे की ज्यामध्ये हक्कभंगासाठी शिक्षा सुनावली जात असते. अशा कायद्यांतर्गत काही मोडत असतात, फौजदारी कायद्यातील त्या उपाययोजनामध्ये मोडत असतात. त्याच्यामध्ये काही भारतीय दंड संहिता ज्या आहे त्याच्यात भाग 302
किंवा 376, 499 हे जे आहे हे त्याच्यासाठी एक चांगले कायदे, फौजदारी कायदे त्याच्याकडून उपाययोजना आपल्याला सांगता येतील. म्हणजे अशा उपाययोजनांचा उपयोग करून घेण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी पोलीस चौकीवर प्राथमिक त्या ठिकाणी नोंद करावी लागते. त्याला FIR म्हणतात. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हा नोंदवता येत असतो किंवा फौजदारी न्यायालयामध्ये दावा करता येत असतो. त्याच्यानंतर तिसरं आहे, या कायद्याने दाखल घेण्यायोग्य गुन्हा असेल तर पुरावा मिळवण्यासाठी अटक करणे, चौकशी करणे किंवा तपास करणे किंवा एखाद्याचा शोध घेणे, जप्ती करणे का असे अधिकार पोलिसांना दिलेले आहेत. ते पोलीस यंत्रणेला खूप काही असे उपाययोजना दिलेली आहे किंवा जो हक्कभंग करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला या ठिकाणी चौकशीसाठी बोलवणे किंवा त्याचा योग्य तो तपास करणे किंवा त्याची अटक करून घेणे, मिळवून घेणे, त्याचा शोध घेणे वगैरे ह्या सर्व गोष्टी या कायद्यामध्ये मोडतात. ते कायद्याने दखल घेण्यायोग्य गुन्हा नसेल तर फौजदारी न्यायाधीशांची त्या ठिकाणी परवानगी असावी लागत असते. अशा कायद्यांमध्ये दंड भरणे, कैद किंवा आजन्म कारावास किंवा मृत्यूदंड यासारख्या शिक्षासुद्धा सुनावल्या जाऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीने फौजदारी कायद्यातील काही उपाययोजना आपल्याला पाहता येतात. त्याच्यानंतर पुढचं आहे वैधानिक उपाययोजना, स्टॅट्युटरी रेमेडीज. घटनात्मक आणि दिवाणी आणि फौजदारी या उपाययोजनांबरोबरच ही पुढची आहे वैधानिक उपाययोजना. याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा हक्कभंग झाला तर ती कशा पद्धतीने आपल्या ठिकाणी ती हक्कभंगामध्ये न्याय मिळवू शकते हे आपल्याला बघता येईल. की त्याच्यात पहिलं मी म्हटलेलं आहे की यामध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा आहे. म्हणजे कायद्याने तो अधिकारच दिलेला आहे. त्या कायद्यान्वये म्हणजे 1993चा मानवी हक्क संरक्षण कायदा आहे. हा कायदा सर्वात महत्त्वाचा कायदा असून त्या अंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राज्य मानवी हक्क आयोग आणि मानवी हक्क न्यायालयांची स्थापना ही करण्यात आलेली आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप नॅशनल लेवलला किंवा स्टेट लेवलला त्या वेळेस त्या व्यक्तीचे हक्कभंगामधून त्याला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी तरतूद ही अतिशय महत्त्वपूर्ण केलेली आहे की त्या व्यक्तीचं मानवी हक्काचं संरक्षण झालं पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी 1993चा अतिशय महत्त्वाचा कायदा हा करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे म्हणजे त्याशिवाय विधिमंडळाने माहितीचा हक्क, अनुसूचित जाती आणि जमातीचे हक्क, इतर मागासवर्गीयांचे हक्क, तसेच सफाई कर्मचारी, मजूर, पालक, महिला, अल्पसंख्याक, अपंग व्यक्ती आणि असं अन्य जे काही कमकुवत उपेक्षित आपण म्हणतो त्या उपेक्षित वर्गाचं संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी कायदे हे केले गेलेले आहे. आणि तिसरं आहे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि प्रशासनामध्ये थोडीशी पारदर्शकपणा आला पाहिजे, सुसंगतपणा आला पाहिजे, कामंसुद्धा टाईमवर झाली पाहिजे. याच्यासाठी एक परिणामकारक असा एक कायदा झाला राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा अधिकार. हा सुद्धा महत्त्वाचा कायदा आहे की मानवी हक्क भंग झाल्यानंतर तो एक वैधानिक असा एक कायदा झालेला आहे. त्याच्याद्वारे
ज्याचा हक्कभंग झाले ते माहिती मिळवू शकतात, मागवू शकतात माहिती आणि त्याद्वारे ते न्याय मिळवू शकतात. त्याच्यानंतर पुढचं आहे खावटीची उपाययोजना. म्हणजे फौजदारी दंड प्रक्रिया संहितेमध्ये म्हणजे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आहे ती फौजदारी दंड प्रक्रिया, त्या संहितेमध्ये हा एक उपाययोजना आहे की त्याच्यामध्ये आरोपीची पत्नी असेल, मुले असतील, आई वडील असतील, यांच्यासाठी हा खावटीची उपाययोजना ही महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. म्हणजे या खावटीच्या उपाययोजनेची विशेष अशी तरतूद ही त्या लोकांसाठी आहे की त्या आरोपी जो आहे तो आरोपीच्या पत्नी, मुले किंवा आई वडील असतील त्यांच्यासाठी ही एक दंड प्रक्रिया एक उपाययोजना महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की भाग 125, याच्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे की प्रत्येक पतीने त्याची पत्नी आणि मुले आणि प्रत्येक मुलाने त्याचे पालक यांचा सांभाळ करणे हे बंधनकारक आहे. प्रत्येक पतीने त्याच्या सर्व जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला त्यांनी सांभाळलं पाहिजे. मुलं असतील, आई वडील असतील किंवा पत्नी असेल, त्या पत्नीला सुद्धा यांनी योग्य त्या पद्धतीने सांभाळणं बंधनकारक आहे. आणि जर तसं त्याने केलं नसल्यास त्या व्यक्तीला आपली पत्नी, मुले आणि पालक यांना काहीतरी त्यांना द्यावं लागत असतं मासिक. दरमहा खावटी देण्याची सूचना ही न्यायालय करत असते. म्हणजे कौटुंबिक कारणास्तव कधी कधी असे घडतात की वेगवेगळे राहायला लागतात, कुटुंब हे एकत्र राहत नाही, घटस्फोट घटस्फोट न होता ते वेगळे राहतात. तर त्याच्यासाठी ही एक उपाययोजना सांगितली गेलेली आहे की तिला म्हणतात खावटीची उपाययोजना. त्या पतीने तो जबाबदार घटक असतो त्या कुटुंबाचा, तो जर तसा वागत असेल तर त्याला दरमहा त्या मुलांना किंवा जी पत्नी आहे त्यांना ही खावटी ही द्यावी लागत असते किंवा तशा पद्धतीने मासिक त्याला न्यायालयाने ठरवून दिल्या पद्धतीने ते मदत ही करावी लागत असते. आणि म्हणून ह्या हिंदू विवाह जो कायदा 1955चा कायदा त्याच्यामध्ये याची खऱ्या अर्थाने तरतूद करण्यात आलेली आहे. हिंदू विवाह हा एक संस्कार सांगितला गेलेला आहे. त्या संस्कारामध्ये कधीही एकदा विवाह झाल्यानंतर ते विस्कटीत होऊ नये याच्यासाठी ही एक खावटीची उपाययोजना ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी उपाययोजना सांगितली गेलेली आहे. त्याच्यानंतर अन्याय पीडितांसाठी नुकसान भरपाईची उपाययोजना आहे. अन्याय पीडित असतात त्यांच्यासाठी उपाययोजना सांगितली गेलेली आहे. एखाद्या वेळेस हक्कभंग झाला असेल तर अन्यायग्रस्त व्यक्ती जी आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी या उपाययोजना सांगितल्या गेल्या आहेत. म्हणजे मानवी हक्क भंग रोखण्यासाठी आपल्या न्याय व्यवस्थेची ही महत्त्वाची उपाययोजना केलेली आहे. म्हणजे त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 357 अंतर्गत गुन्हेगाराला झालेल्या आर्थिक दंडातून पीडिताला नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे. दुसरं आहे अशा बाबतीत नुकसान भरपाईची रक्कम ही दंडाच्या रकमेपेक्षा जास्त असून चालत नाही आणि दंडाची रक्कम ही भारतीय दंड संहितेने ठरवलेल्या मर्यादेच्या आतच असावी लागत असते. दंड भरण्याची शिक्षा क्वचितच सुनावण्यात येते आणि दंडाची रक्कम ही अतिशय अल्प असते, जास्त नसते. फक्त नुकसान काय झालेलं आहे त्याचं नावच आहे अन्याय पीडितांसाठी नुकसान भरपाई. जेवढं नुकसान झालं तेवढं तरी भरून निघालं पाहिजे, हा त्यामागचा हेतू आहे. नाहीतर गुन्हेगार जो आहे तो त्या ठिकाणी व्यवस्थित कुठल्याही पद्धतीने तो वागणार नाही. पुढं तो परत अजून गुन्हे करू शकतो. त्याला थोडंसं धाक राहिला पाहिजे, थोडंसं त्याच्यावर जरब बसला पाहिजे. याच्यासाठी हा एक महत्त्वाचं म्हणजे भरपाईची उपाययोजना आहे. अन्याय पीडितांसाठी भरपाईची जी उपाययोजना आहे ही सुद्धा महत्त्वाची आहे. आणि त्याच्यानंतर इतर उपाययोजना आहे. इतर उपाययोजनामध्ये बघा असं आपल्याला म्हणता येईल की सर्वात प्रथम गरीब आणि
उपेक्षितांच्या मानवी हक्क संरक्षणासाठी संसद आणि राज्य विधिमंडळाने अनेक कायदे केलेले आहेत. ते दर वेगळ्या जशा पद्धतीने वेगळे अन्यायग्रस्त घडले किंवा मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी हक्कभंग झाले, त्या हक्कभंगावर जर व्यवस्थित न्याय मिळत नसेल तर वेळोवेळी वेगळे अधिवेशनांमधून काही कायदे केले जात असतात आणि संसदेमध्ये ते कायदे केले जातात किंवा राज्य विधिमंडळामध्ये केले जात असतात आणि त्याच्यातून त्याला व्यक्तीला न्याय हा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याबरोबरच पर्यावरणाचे नुकसान आणि प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण संरक्षण कायदा हा 1986 सालीच झालेला आहे. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानीही होताना दिसते आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने रोगराई किंवा जे मानवी जीवन आहे ते खूप विस्कळीत झाले आहे. खूप मोठ्या प्रमाणात निसर्गाची हानी होताना दिसते. त्यासाठी तसं होऊ नये. संपूर्ण समतोल, निसर्गाचा समतोल असला तर मानवी जीवन हे सुखी असेल. त्याच्यासाठी पर्यावरण बचावासाठी, संरक्षणासाठी सुद्धा कायदे करण्यात आलेले आहेत. जर पर्यावरणाचं नुकसान करत असेल तर अशा व्यक्तीला सुद्धा ती दंडसंहिता आहे. म्हणून ती उपाययोजना सुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पुढची आपल्याला पाहता येईल की मजुरांच्या हित संरक्षणासाठी ची ही उपाययोजना आहे. मजुरांना सुद्धा किमान वेतन जे आहे ते मिळालं पाहिजे. किमान वेतन कायदा हा 1948ला झालेला आहे. त्याच्यानंतर ते बदलत गेले आहे. त्याच्यानंतर बोनस पगार कायदा 1965ला झाले आहे. मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961ला कायदा झाले आहे. म्हणजे असे असंख्य प्रमाणात इतर कायदेसुद्धा झालेले आहे की ज्या ठिकाणी व्यक्तीला आपल्या हक्काचा भंग होताना दिसतो आहे. अशा पद्धतीचे हक्कभंग होऊ नये, त्याला जो कामगार आहे त्या कामगाराला न्याय मिळाला पाहिजे किंवा त्याला जेवढं काम मिळालं तेवढ्या बाबतीत मजुरी ही मिळाली पाहिजे किंवा जी गरोदर महिला आहे त्या ज्या कामावर असतात त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे. कधीकधी तो न्याय मिळत नाही आणि याच्यासाठी अशा पद्धतीने इतर कायदे दिलेले आहे. त्याच्यातून असंख्य व्यक्तींना बेनिफिटसुद्धा मिळाले आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की घटनात्मक हक्क आणि राज्याची काही निर्देशके जे दिलेले असतात, म्हणजे धोरणे असतात, तसेच संसदीय काही निर्णय असतात आणि राज्याच्या विधिमंडळ जे आहे त्या विधिमंडळ या सर्वांनी मिळून मानवी हक्क संरक्षणासाठी असे अनेक कायदे आणि काही तरतुदीसुद्धा केलेले आहेत. हे आता आपण या सर्वच ज्या उपाययोजना पाहिल्या त्या उपाययोजनातून आपल्याला लक्षात येतं. म्हणजे खऱ्या अर्थाने मानवी हक्काचं जे आहे ते संरक्षण झालं पाहिजे आणि जनहित याचिकांमार्फत सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयात जाण्याची सुद्धा सवलत व्यक्तीला दिलेली आहे. ते एकूणच मानवी हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे. सर्वांना अधिकार मिळाले पाहिजे. कुणावरही गदा येता कामा नये. प्रत्येकाला न्याय हा मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने काही हक्कभंग झाल्यानंतर त्याची योग्य ती अंमलबजावणी झाली पाहिजे. याच्यासाठी असे काही कायदे हे करण्यात आलेले आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की सर्वात प्रथम मानवी हक्कभंगाच्या प्रकरणी असलेले जे दिवाणी उपाययोजनेची आपण या ठिकाणी चर्चा या टॉपिकमध्ये केलेली आहे. यामध्ये पीडित व्यक्ती ही नुकसान भरपाईसाठी दिवाणी खटलाही करू शकते. दुसरं आपण पाहिलंय घटना कलम 32 आणि 226 यामधील घटनात्मक उपाययोजनांचा अभ्यास आपण पाहिला, ज्यामध्ये उच्च आणि सर्वोच्च न्यायालय जे आहे ते भरपाईचे निर्देश हे त्या व्यक्तीला देऊ शकते. पुढं आपण पाहिलं की विविध कायद्यांनी दिलेल्या फौजदारी उपाययोजना कशा असतात, कसं त्या ठिकाणी खटले चालवले जात असतात, पोलिसांना त्या ठिकाणी काय काळजी घ्यावी लागत असते,
हे आपण पाहिले. यामध्ये दंड, त्या उपाययोजनामध्ये काय दंड करणे, कैद करणे, मृत्यूदंड देणे, अशा प्रकारच्या फौजदारी उपाययोजनासुद्धा पाहिल्या. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की इतर कायदेसुद्धा पाहिले आपण, ज्या मुळे मानवी हक्कांचे संरक्षण आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 125 अंतर्गत आरोपीला त्याची पत्नी, मुले किंवा त्याचे आई वडील यांचा योग्य सांभाळ करणे त्याला बंधनकारक आहे. आणि अशा काही उपाय असे पाहिले जे किमान वेतन कायदा किंवा मातृत्व भत्ता मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने विविध आपण कायदे हे पाहिलेले आहेत. थँक यू.